धम्म हा उसासारखा असतो. मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचा एकच विचार म्हणजे बुद्धविचार. ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय भाग 21 दिनांक 1 मार्च 2026 रोजी पाटील कुटुंबाकडे. संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचा विचार बुद्धविचार. ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर बघा काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा. ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. जावई बापू आले. आपली कन्या रत्ना आली. घ्या बेटा. मॅडम तुम्ही घ्या तसं. तुम्ही पण पाहुणे म्हणून आला. घ्या घ्या सर्वांची. माझी बहीण हो पाटीलची बहीण. संघम या गाडगे बाबांचे सुद्धा आज आपण त्यांचा प्रतिमेस मी पाटील यांना विनंती करतो त्यांनी पुष्पार्पण करावं. आज आपण ज्यांच्याकडे आलेलो आहोत ते सुरेश पाटील यांचं छोटंसं कुटुंब आहे. हे पण टोटली धम्म जीवन जगणारी माणसं आहेत. सर्व धम्म जीवन जगणारी माणसं आहेत. एकदा सरांनी आपल्या घरी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम आयोजित करताना त्यांनी आपलं नामांतर केलं. जे धर्मांतर आणि नामांतर जो आपला आडनाव आहे तो बुद्धांचा आडनाव असावा अशा प्रकारे भिक्षूला या ठिकाणी बोलून एक नामांतराचा कार्यक्रम या ठिकाणी केला गेला. आणि प्रत्यक्ष धम्म जीवन जगत असल्यामुळे त्यांना जाणीव असते की हा धम्माचा कार्यक्रम जो असेल तो सुरू करावा आणि तो माझ्या घरी झाला पाहिजे. यामुळे ते आपला जो कार्यक्रम सतत चालू राहतो धम्म आपल्या दारी, या कार्यक्रमाचा त्यांनी शोध घेतला आणि सांगितलं सर मला यामध्ये तुम्ही ऍड करा. आणि आपला नाव त्यामध्ये आपण धम्म आपल्या दारीमध्ये ऍड केला. आणि ते सध्या आपल्या कार्यक्रमाला येत नाहीत, परंतु त्यांचे कुटुंबातील त्यांच्या घरचे सतत येत राहतात. त्यामुळे ते आपल्या चर्चा करतात, सांगतात की हा कार्यक्रम कसा असतो. आणि या कार्यक्रमाची चर्चा होत असताना त्यांना वाटलं की हा कार्यक्रम आपल्या घरी सुद्धा व्हावं, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम अचानक आयोजित केलाय. झूठा पैसा रूठा भाई, समय समय पर काम आई. तुम्ही आमचे भाऊ आहात म्हणून आम्हाला तुमच्या दारापर्यंत येणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे दुहेरी संगम आहे. दुहेरी संगम याचा अर्थ असा की 2 दिवसापूर्वी 23 फेब्रुवारी या दिवशी गाडगे महाराजांची जो जन्मदिवस होता तो साजरा करण्यात आला. गाडगे बाबा हे अशिक्षित माणूस, परंतु ते बाबासाहेबांचे परम मित्र. म्हणजे एक अशिक्षित माणसाला सुशिक्षित माणूस, किती उच्च कोटीचा शिकलेला माणूस आणि या काही शिक्षण नसलेल्या माणसाची जो मैत्री करतो आहे, ह्या मैत्रीमध्ये काहीतरी अर्थ असेल. म्हणजे ज्या माणसाने अशिक्षित माणूस आणि सुशिक्षित माणसाची जोडी कशी लागली असेल आपल्याला चिंतन करावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं हे दोन्ही कसे होते, प्रज्ञावंत होते. आणि प्रज्ञावंतासाठी शिक्षणाची गरज नाहीये. जसं विहिरीचं पाणी काढलं तर उपजत पाणी येत राहते. त्यामुळे प्रज्ञावंत सातत्याने चिंतन मनन करत असतात इतरांचं कल्याण कसं करावं. अनाडी माणूस परिस्थिती नसताना, सारी चांगली परिस्थिती असताना परिस्थिती नसलेल्या परिस्थितीमध्ये ते जीवन जगले. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये शेनगाव इथे झाला. तो जिल्हा त्याचा अमरावती जिल्हा आहे. त्यांचं निधन झाल्यानंतर त्याची आई जी सखूबाई होती, ती सखूबाईने त्याला आपल्या मामाकडे घेऊन आले. आणि मामाकडे घेऊन आल्यानंतर ते मामाकडे राहू लागले. आता हा जो याचं नाव देवराव गंगाराम गाडगे,
मूळ आडनाव आहे, त्यांचं मूळ नाव आहे, पण याचं नाव डेबूजी ठरलं. डेबूजी म्हणजे दिसायला तो ढबू ढबू होता, दिसायला डब्बू होता, शरीर मोठा डब्बू दिसत होता, म्हणून त्याला नेहमी डेबू 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 म्हणत होते, म्हणून त्याचं नाव डेबू पडलं. डेबू हा मामाकडे राहिलेला हा दापोरे म्हणून गाव आहे तहसील मूर्तिजापूर मध्ये, आणि त्या शेनगावापासून दापुरे हे गाव आहे 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावी तिथे आल्यानंतर मामाकडे राहू लागला, मामाची ढोरं चारू लागला, आणि ढोरं चारत असताना मामाकडे जो एक कर्जदार होता, ज्यांच्यापासून मामा कर्ज घेत होता, ते कर्ज घेत असताना मामाचा कर्जाचा डोह वाढला, आणि हळूहळू हा जो डेबू होता हा मोठा होत गेला. आणि डेबू मोठा होत गेल्यानंतर काय झालं की त्या गावांमध्ये हा लोकांना काही सांगत राहायचं की बाबा रे हे चुकीची कामं करता. ते एकदा काय झालं की ही जी डेबूचं मामाकडे जो पैसा होता, तो पैसा मागण्यासाठी तिडके नावाचा सावकार होता, तो त्यांच्याकडे आला, आणि या सावकाराने मामाकडून काही लिखाण करून त्यांची जमीन आपल्या नावी करून घेतली. अशी जमीन ती 60 एकर जमीन होती. जेव्हा 60 एकर जमीन तो ताब्यात घेण्यासाठी किंवा घरातली बैल तो नेण्यासाठी आला, तेव्हा डेबू हा थोडा वयाने मोठा झाला होता, जास्त वय नव्हतं, 14-15 वर्षाचा. त्या डेबूने त्याला तेवढ्याच तोडीने त्या सावकाराशी झगडला आणि सावकाराला हाकलून लावलं. जेव्हा त्याच्यावर अंगावर तो तुडून पडला, तेव्हा लोकांना वाटायला लागले की एवढंसं पोरगं एवढं मोठं काम करतो. चंद्रभान नावाचा त्याचा मामा होता. मामा अचंब्यात पडला आणि त्यांनी त्या सावकाराला बोलावलं. मग पंचायत बसली, आणि पंचायत बसल्यानंतर त्या पंचायत मध्ये 60 एकर जमीन त्यांनी घेतली होती, त्यातील त्यांनी 15 एकर जमीन त्यांना परत केली. आणि 15 एकर जमीन परत केल्यानंतर डेबू हा ते काम करायला लागला. आणि डेबू हा नेहमी काम करत असताना आपल्या शेतकरी जे जनावर होती यांच्यावर तो गुरं चारायचा, गुरखेतमध्ये सुट्टीत राहायचा. असे करता काय झालं की एक दिवस एक माणूस त्या गावांमध्ये आला, आणि तो माणूस असा साधू टाईपच होता. त्याची आणि या डेबूची ओळखी झाली, आणि डेबूची ओळखी झाल्यानंतर काही दिवसांनी तो गेला, आणि परत काही दिवसांनंतर तो त्या गावात आला. जेव्हा त्यांनी लोकांना सांगितलं की बा डेबूजी नावाचा माणूस कोणी राहतो का, तेव्हा डेबूजी म्हटलं तर लोक ओळखायलाच तयार नाही. याला कोणी डेब्याच नाव म्हणायचे. आणि ह्या डेबूजीला ओळखण्यासाठी लोक गावातील आल्यामुळे आणि त्या माणसाला यांनी गावातील लोकांनी त्याचा प्रतिसाद न दिल्यामुळे काही दिवसांनी त्याला कळलं की काहीतरी कोणतरी मोठा माणूस तुमच्या भेटीसाठी आला होता, परंतु हे गावातील लोक तुम्हाला ओळखत नाही असं म्हणून त्याला परत पाठवलं. तेव्हा पासून तो डेबू त्याने मनात चंग बांधला की एवढे मोठे माणसं माझ्या भेटीसाठी आले, आणि काय या संसाराच्या पाठीमागे मी लागलेलो आहोत, म्हणून या संसाराच्या पाठीमागे लागून या लोकांना हे करताना डेबू तिथून घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. डेबूचं लग्न झालं, त्या लग्नामध्ये सुद्धा परंपरेनुसार जे काही करणार होते ते करण्यासाठी सुद्धा त्या परंपरेला सुद्धा त्यांनी विरोध केला, आणि तेव्हापासून विरोधाला सुरुवात झाली, आणि डेबू तिथून घरातून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्या डेबूला समाजांमध्ये जी हळूहळू जी काही त्यावेळेस छोट्या गोष्ट असेल तर बकरं कापावं लागत असते, मुलगा झाला बकरं कापायचं असेल, कोणी मैतीला गेला बकरं कापायचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या बकऱ्याला घेत दान करत बकरी कापत होती. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमजत फरक होता, आणि अशा प्रकारे गैरसमजुतीचा तो दूर करण्याचा काम या गाडगे बाबांनी करण्याचा प्रयत्न केला. तिथून हळूहळू गाडगे बाबा आपल्या पंढरपूरला गेले, आणि पंढरपूरला गेल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी तो एक असाच माणूस चिंध्या बांधलेला, हातामध्ये गाडगं घेतलेला, आणि चिंध्या बांधलेला गाडगं घेतलेला माणूस गाव झाडझूड करायचा. आणि त्या ठिकाणी तो काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी एक वसतिगृह बांधण्याचं काम केलं, आणि तो वसतिगृह काम करत असताना महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे तिथून जात असताना त्याला दिसलं की हा माणूस काय भोंदू माणूस लोकांना फसवत आहे, काय करते, पण दिसणारा चिंदी बांधलेला भोंदू असला तरी परंतु एक विधाय काम करतो आहे, लोकांसाठी अनाथासाठी शाळा बांधतो आहे, आणि शाळा बांधतोय अशा प्रकारचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी यांना भेटायला स्वतःहून आलं, आणि त्यांनी
मुंबईला बोलवलं आणि त्या संस्थेत चोका नावाचे जी वसतिगृह जी आश्रम होती तिथे त्याला त्यांनी अनुदान दिलं आणि त्याचबरोबर त्यांनी जे भाऊराव पाटील होते यांना सुद्धा अनुदान देत होते. परंतु काय झालं की त्या काळांमध्ये महात्मा गांधीची हत्या झाली आणि महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर बाळासाहेब हे यांनी सांगितलं भाऊराव पाटलांनी, आता बामणानी गावात राहू नये, आम्ही बामणाला झोडपल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी महात्मा गांधीची हत्या केली. आणि बाळासाहेब खेर हा ब्राह्मण होता. त्यांना म्हटलं की ब्राह्मणाला मारणारे माणसं आहेत, म्हणून यांचा आपण जो मिळणारा ग्रँट होता भाऊराव पाटीलाचा तो ग्रँट रद्द केला. आणि ही गोष्ट जेव्हा गाडगे बाबाला कळली तेव्हा स्वतः गाडगे बाबा खेर ते बाळासाहेब खेर त्यावेळेचे मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री त्यांना म्हणायचे, कारण ब्रिटिश कालीन होता, त्यांच्याकडे ते भेटायला गेले आणि भेटून त्यांना सांगितलं, म्हणजे एक अनाडी माणूस, अज्ञानी माणूस, आणि जेव्हा समाजासाठी काम करतो तेव्हा देशाचा त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या गोष्टीला ऐकतो. आणि त्यावर त्यांनी या गाडगेंच्या बोलण्यावर भाऊराव पाटीलांचे ज्या शाळेला जो मिळणारा अनुदान तो त्यांनी जाहीर केला. मग तेव्हापासून गाडगे महाराजांनी कीर्तन भजन पूर्ण सुरू केलं. जिथे जाईल त्या गावी जाणे, भजन कीर्तन करणे आणि लोकांना सांगणे, देवकीर्ती ना धोंडी म्हणजे सज्जनी गुंडी, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची भजन म्हणायचा आणि त्या भजनातून लोकांना सांगायचा. एकदा एका प्रसंगी काय झालं, कीर्तन चालू होता. कीर्तनामध्ये सर्वांना सांगितलं, बाप्पा रे तुम्ही देवळात जाता का? लोक म्हणायचे हो. देवळात गेलेला जो काही समोरची ज्याची मूर्ती आहे ईश्वराची, त्याला धोतर कोण घालते? तो ईश्वर घालते की तुम्ही घालता? धोतर तुम्हीच देता. त्याला धोतरी घालता येत नाही, त्याच्यावर पाणी जे काही शिंतोडे जे काही त्याला आंघोळ करायची आंघोळ करता येत नाही. ज्याला आपली धोतर घालता येत नाही, आंघोळ करता येत नाही, तो तुमचा रक्षण कसा करेल? म्हणजे ज्या देवाला आपण पुजतोय, जे देवापर्यंत जातो आहे, त्या देवाच्या मूर्तीला पुजतोय, त्याला बोकडे कापतो आहे. आणि त्यामुळे आपण असं काही करू नये, आपण अंधश्रद्धेतून मुक्त व्हावं आणि ह्या आपल्या मुलांना शाळेत शिकवावं, शिक्षणाची जोड द्यावी. आणि यासाठी त्यांनी शिक्षणाची जोड देण्यासाठी सातत्याने वारंवार आपल्या कीर्तनातून सांगायचं. कारण पूर्वीच्या वेळी अंधश्रद्धा खूप होती. प्रत्येक गोष्ट काही करेल तर तो देवच करेल, देवाशिवाय काहीच होणार नाही, अशा मानसिकतेत असलेल्या माणसाला त्यांनी दूर करण्याचं काम गाडगे बाबांनी सांगितलं. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेला भोजन द्या, झोपडी नसेल त्याला घर राहायला घर द्या, कपडे नसेल त्याला कपडे घालायला द्या, आणि काही करा, आपली भांडे विका, जेवणाचा ताट तुम्ही दूर करा, परंतु आपल्या पोरांना शिक्षणासाठी पाठवा. कारण शैक्षणिकमुळे माणसाची बदल होतं. आणि अशाच प्रकारे एकदा बाबासाहेबांचं मुंबईमध्ये गाडगेबाबांची भेट झाली आणि त्या भेटीमुळे बाबासाहेबांचं भाषण चालू होतं. आणि भाषण चालू असताना माहित झालं तेव्हा गाडगे बाबा त्या ठिकाणी आले आणि स्टेजवर येऊन बाबासाहेबांच्या हार अर्पित केली. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही या ठिकाणी बसा. तेव्हा ते म्हणाले, बाबासाहेब तुमची आणि माझी बरोबरी नाही होत, तुम्ही उच्च कोटीचे शिक्षित आहात. आणि बाबासाहेब तेव्हा कायदा मंत्री होते आणि कायदा मंत्री असलेला व्यक्ती एका अज्ञानी अनाडी माणसाला मानतोय. आणि त्या गाडगे बाबांनी आपल्या जे काही शाळा आहेत, आपल्या काही संस्था आहेत, ते सर्व बाबासाहेबाला ट्रस्टी म्हणून त्या आपल्या चोखामेळाची वसतिगृहात त्यांनी तयार केली होती, ती देण्याचं काम केलं. आणि काही दिवसानंतर आपल्याला कळतं की बाबासाहेब जेव्हा 6 डिसेंबर 1956 ला जेव्हा बाबासाहेबांचं निधन झालं, महापरिनिर्वाण झालं. आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुम्हाला त्या पूर्वीचा प्रसंग माहित असेल, बाबासाहेबांचा निधन होण्यापूर्वी गाडगे महाराज कीर्तन करायचे आणि बाबासाहेबाला खूप मानायचे. एकदा एका कीर्तनामध्ये काय झालं की कीर्तन चालू असताना त्यांना तार आली की तुमचा गोविंद नावाचा मुलगा मरण पावला. तेव्हा गाडगे महाराज काय म्हणतात, किती मेरे कोटी कोटी काहे रडू मी एकट्यासाठी, मेला तर मरू द्या म्हणे, काही फरक नाही पडत.
स्वतः जन्माला आलेला मुलगा कीर्तन करत असताना मेल्याचा त्यांना कोणताही खेद नाही झाला. परंतु 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं देहांत झालं आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर तेव्हापासून गाडगे महाराजांनी आपलं खाणं पिणं सोडलं आणि 20 डिसेंबर 1956 मध्ये त्या दिवशी त्यांचा निधन झाला. ते म्हणाले, काय करू, लाखाचा लाख मेले तरी चालतं, पण लाखाचा पोशिंदा जायला नको. माझा लाखाचा पोशिंदाच गेला तर मी जीवन जगून काय करू. असे गाडगे महाराज आपल्याला मिळाले आणि ते बाबासाहेबांचे सोबती झाले. जेवढ्या त्यांनी धर्मशाळा काढल्या त्या धर्मशाळेमध्ये बाबासाहेबांना ट्रस्टी बनवलं. ही शाळा काढून मुलांना शिक्षणासाठी जोड दिली. अशा अज्ञानी अनाडी माणसाला महाराष्ट्रामध्ये एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलं. म्हणजे शिक्षण घेऊन माणूस पुढे जातो, यापेक्षा प्रज्ञावंत असलेला माणूस पुढे जाऊन जर या समाजाला पुढे नेण्याचं काम करतो, ते गाडगे महाराजांनी काम केलं. आणि ते गाडगे महाराज बाबासाहेबांनी सोबती झाले. कुठे ते ठिकाणी आपण पाहतो की दोघांसारखीच आहे. अशा गाडगे बाबांच्या जीवनावर आपण उजाळा देण्यासाठी आज आपण सुरेश पाटील यांच्या घरी आलो. आपला मुळात हेतू यांच्या घरी येण्यामागचा काय हेतू आहे? आपला हेतू एकच आहे की त्यांच्या कुटुंबाशी आपला परिचय व्हावा. आपला सर्वांशी त्यांचा परिचय होऊन आपण एक दुसऱ्याची मिसळावं. कधी कोणत्या वेळेस कोणताही संकट कोणती अडचण आली तर आपण एक दुसऱ्यासाठी धावून गेलो पाहिजे. या हेतूने आज आपली रॅली त्यांच्या दारावर आली आहे. आपल्या धम्म रॅलीचा मुळात हेतू काय? सर्वांची धम्माची जाणीव करून देणे, धम्म जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणे आणि प्रवृत्त करताना इतरांना सुद्धा सांगणे की असं जीवन तुम्ही जगावं. मित्र हो, आल्या आपण किती छान प्रकारे आपला त्यांनी स्वागत केला. कालपासून ते कामाला गुंतले होते आणि कालपासून येऊन त्यांनी माझ्या घरी येणारे हे धम्म बांधव आहेत. आपण त्याच्या नात्यात नाही, गोत्यात नाही, कोणत्याही प्रसंगी आपल्याला त्याचं नातं जुळत नाही, परंतु धम्माने आपलं नातं जुळवलं आणि त्यांच्या दारावर आणलं. या धम्मामध्ये शक्ती आहे की धम्म हा माणसाला जोडतोय. आणि कोणत्या माणसाला जोडतो? शीलवान माणसाला. तथागत बुद्धांकडे एक माणूस आला आणि तथागत बुद्धांकडे माणूस आल्यानंतर तथागत बुद्धाला म्हणतो, तथागत मी घरात गेल्यानंतर माझ्या बायको पोराशी पटत नाही, बायको माझ्याशी झगडते, पोरगी झगडते, काय करावं काही मला सुचतच नाही. तथागत घरातून मी बाहेर पडतो, चला जावं म्हटलं, मित्रमंडळीत बसावं. मित्रमंडळीत बसल्याबरोबर मित्रमंडळी माझी खूप टिंगल करतात, एवढी टिंगल करतात की तिथेही बसा वाटत नाही. आता सांगा तथागत मी जाऊ कोणाकडे? तेव्हा तथागत म्हणतात, शिलो संपन्न नारो सुपटिपन्न वती पको, त्या शिलवान माणसाकडे जा. तो शिलवान माणूस तुम्हाला मार्ग दाखवेल. बुद्ध होणे म्हणजे शिलवान होणे. आपण वारंवार देशाला समाजाला त्याची गरज कोणाची आहे? समाजाला गरज आहे त्या शिलवान माणसाची. एक शिलवान माणूस जन्माला आला तर हजारो वर्षाची गुलामीची मानसिकता दूर करू शकतो आणि दूर केली त्याचे आपण उदाहरण आहोत. कारण या देशांमध्ये हजारो वर्ष मानसिक गुलामी, शारीरिक गुलामी, आर्थिक गुलामी सर्वच होत्या, परंतु मानसिक गुलामी ही भयानक होतीये. मानसिक गुलामीचा अर्थ का? जे काही घडतं बापा ते देवामुळेच होतं, जे काही झालं ते देवामुळेच झालं. कारण मागच्या जन्मीचा पाप होता तो या जन्मी आपण फेडतोय. ही आपली मानसिक गुलामी असल्यामुळे आपण पडतो, काहीच करत नाही. कारण परावलंबी असतो, कारण आपला भला करणारा तो देव असतो. देवाची कल्पना आपल्या डोक्यात असल्यामुळे आपण स्वतःला लुळा पांगळा तयार होऊन जातोय. ह्या लुळा पांगळा झालेल्या माणसाला मुक्त करण्याचं काम या विचाराने सांगितलं. बुद्ध हे काही कोणाचं व्यक्तिगत नाव नाही, बुद्ध ही मिळालेली पदवी आहे. जो आपल्या बुद्धीचा विकास करेल तो बुद्धिमान होईल. त्या बुद्धीचा हेतू असेल प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. अशा कल्याणी बुद्धीचा जो माणूस असेल तो घडवणे, तो होणे म्हणजे तो बुद्ध होणे. अशा बुद्ध होणाऱ्या माणसाच्या घरी आज आपण आलो. आपल्याला वाटतं की अशीच बुद्ध माणसे समाजात निर्माण झाली पाहिजे. ज्या देशाला काही वर्षापूर्वी सोन्याचा चिडियाचा देश म्हणून जगभर ते प्रसिद्ध होता, विदेशातली लोक भारतात शिकायला येत होती, नालंदा नावाच्या मोठमोठ्या या ठिकाणी विद्यापीठ होती,
त्या विद्यापीठ शिक्षण घेणारी जगातील माणसे इथे येणारी हा देश फक्त आणि फक्त बुद्धांच्या विचारांचा होता. म्हणून बुद्धांचा विचाराचा माणूस तयार झाला पाहिजे, बुद्धांचा विचाराचा कुटुंब तयार झाला पाहिजे, बुद्ध जीवन जगणारी प्रत्येक माणसं झाली पाहिजे. कारण बुद्धांचा हेतू असतो प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. बुद्ध विचार हा उसासारखा असतो, कुठूनही आपण चाकलं तर गोडच वाटतं, म्हणून अशा गोड चाकणाऱ्या विचारांचा आपण तिथे प्रचार केला पाहिजे. आताची एक मुलाखत होती. आपण नेहमी लोक म्हणतात की बापा रे वर जाऊन तुम्हाला पाहिजे, वरवाला तुमच्याकडे लक्ष देईल. आता वर झाल्यानंतर एका मुलीनं सुनीता विल्यम नावाची जी मोठी आपल्याला आकाशात झेप घेणारी महिला होती, ती आकाशात गेली. आकाशात गेल्यानंतर एका मुलीने त्याला प्रश्न केला, आपण म्हणे आकाशात गेला होता, मग आकाशात गेल्यानंतर माझी आई म्हणते की बापा ईश्वर वर राहतो, भगवान कुठे राहतो, आकाशात राहतो. तुम्ही आकाशात गेला तर तुम्हाला ईश्वर भेटला का? तर ईश्वर भेटला तो कसा आहे आम्हाला सांगाल का? ईश्वराकडे तुम्ही चहा पिऊन आलेत का? म्हणजे काही नाश्ता पाणी केलात का? 6व्या वर्गाची मुलगी एका सायंटिस्ट मुलीला जी अवकाशामध्ये संशोधनासाठी जाते, तिला ती प्रश्न विचारते. कारण माझी आई वारंवार सांगते की ऊपर में भगवान है, ऊपर में भगवान ऊपर से देखता है, तो आप ऊपर गई तो मिली क्या? तेव्हा ती का सांगते, हम बोले स्वर्ग के ऊपर गए थे, स्वर्ग हमारे मुंह से ऊपर गए थे, पर ईश्वर हमको कोई मिला नहीं और चहा पीने को हमको बुलाया नहीं. म्हणजे कुठे गेल्यानंतर वर तुमच्याकडे ईश्वर नाही, करता नाही, तुम्ही ईश्वर आहात, तुम्हीच करणारे आहात. म्हणजे काल्पनिक आधारावर कोणालाही काही मानून मानसिक गुलाम होणे. म्हणून अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है, अंधविश्वास से अंधभक्त पैदा होता है, और अंधभक्त मानसिक गुलाम होता है. हा मानसिक गुलाम झालेला माणसाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचं काम कोण करत असेल? एकच विचार करतो, तो बुद्धांचा विचार. बुद्धांनी स्वतःची काही सांगितलं नाही की माझा गुणगान करा, माझ्या नावाची टाळी मृदंग वाटा, काहीच करू नका. जो मार्ग दिला तुम्हाला योग्य वाटलं, पटलं तर करा, नाही तर करू नका. त्या दिशेने जावं वाटत असेल तर जा, आणि जाऊन तुमचा कल्याण होत असेल किंवा झालेलं असेल असं तुम्हाला अनुभव असेल तर त्या अनुभव घेऊन तुम्ही त्या मार्गी जा. म्हणजे आपल्याला बुद्धांचा विचारांचा प्रचार प्रसार करणे. कारण बुद्धाचा विचार घेतलेली माणसं आज जगामध्ये समाजांमध्ये दिसून पडतात. एकच बुद्धा विचारसरणीचा माणूस ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. जगातील माणसं आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात, पाहतात, ऐकतात. कारण देशांमध्ये वेगवेगळी जाती आहे, धर्म आहेत, वेगवेगळ्या पंथ आहेत, दररोजचे झगडे, दररोजची महागाई वाढलेली आहे. हे सर्व काही असूनही सुद्धा या देशातील लोक फार मोठे काही आंदोलन करताना दिसत नाही, झगडे करताना दिसत नाही. कारण काय असेल? कारण या देशातली संविधान कोणी दिली? त्या शीलवान माणसाने. जेव्हा शीलवान माणसाचा स्पर्श लागतो तेव्हा न घडणारी घटना चांगली घडून जातं, न होणारी घटना चांगली होतं. आणि अशा चांगल्या होणारी घटना म्हणजे या देशाला दिला त्याने भारताचा संविधान. आणि हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करून तुम्हा आम्हाला एक माणूस म्हणून आणि माणूस मानव म्हणून एवढंच नाही तर सन्मानाची, प्रतिष्ठेची जागा मिळवण्यासाठी, सन्मान, प्रतिष्ठा आणि जीवन जगण्यासाठी सर्व मार्ग मोकळे केले. इतरांपेक्षा बाबासाहेबांचं विशेष गुण का करतो आपण? इतरांनी फक्त सांगितलं कोणी यावं तुमचा भला करावा, कोणी यावं तुमचा भला करावा. कारण इतर देशांमध्ये आपल्याला राजेशाही माहित आहे, या देशामध्ये हुकुमशाही माहित आहे. नेहमी आपण प्रजाच म्हणून होतोय, पण बाबासाहेबांनी तुम्हा सर्वांना राजा बनवलं. आता तुम्ही सांगू नका मी प्रजा आहे म्हणून. कोणताही मनुष्य, कोणी बी आज नागपूर शहरामध्ये बघा किती महिला त्या महानगरपालिकेत बसलेल्या आहेत, महिला बसलेल्या आहेत, महापौर, उपमहापौर, बाकी स्थायी समिती. जर तुम्ही फोटो पाहिला असेल तुम्हाला दिसेल त्यामध्ये सर्व महिला दिसत आहेत. आजच्या दिवसांचा आणखी विशेष दिवस आहे. आज विशेष दिवस हा 1 मार्च हा नागरी हक्क संरक्षण दिवस आहे. जगातील, समाजातील किंवा देशातील सर्व माणसांना त्यांचे हक्क काय हे सांगणारा 1 मार्च हा दिवस जागतिक
जाती भेदभाव शून्य करणारा दिवस आहे. रंगभेद नको, वंशभेद नको, जातीवर जन्माला आला म्हणून जातीभेद नको, यातून मुक्त करण्याचं काम या नागरी संरक्षण हक्क हा दिवसाला आजपासून त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे नागरी संरक्षण हक्क असतानाही सुद्धा प्रत्येक नागरिकाला आपला कर्तव्य बजावण्यासाठी त्याला मजबूर केलेलं असताना, सरकारचे कायदे असताना सुद्धा कायद्याची अंमलबजावणी बरोबर होत नाही. जाती जनावर माणसाची पिळवणूक होतच राहते. ही जात मानसिकता डोक्यात भरल्यामुळे सातत्याने त्या जातीचं शोषण करतात. या जातीचा मुक्त करण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा तयार केला. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तुम्हाला माहित असेल मानवी हक्क आयोग आहे. भारताच्या मानवी हक्क आणि महाराष्ट्रामध्ये मानवी हक्क, हे मानवी हक्क आयोग असतानाही 1955 मध्ये त्याची स्थापना केली, तरी परंतु आमच्यावर होणारे अत्याचार अन्याय कमी होत नव्हते. कारण आमच्याकडे धम्म नव्हता, जागृती नव्हती, संविधानाची माहिती नव्हती. आणि धम्म आणि जागृती संविधानाची माहिती होता आज आम्हाला कळायला लागलं. म्हणून आमच्यासाठी, आमच्यावर अत्याचार अन्याय होत असेल, कायद्याची अंमलबजावणी होत नसेल, तर त्यासाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 हा तयार झाला. आणि त्यामुळे आज आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट हा शब्द वापरतोय. ते अॅट्रॉसिटी ऍक्ट याच्यासाठी कोणाला, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 17 सांगतो की अस्पृश्यता निर्मूलन करणे. जरी तुम्ही अस्पृश्यता पाळत असाल तर त्यामुळे त्या अस्पृश्यते पाळणाऱ्यासाठी भारतीय संविधानाने हे अधिकार हक्क दिले. म्हणून आज आपल्या अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो काही प्रभाव दिसतोय, यामागचा एकच हेतू आहे की माणसाने माणूसारखं मानावं, जातीभेद करू नये, आणि जातीभेद, वर्णभेद आणि लिंगभेद करू नये. आणि लिंगभेद, वर्णभेद करून जर आपण विषमता निर्माण करू, त्याला समता निर्माण करण्यासाठी याची गरज आहे. त्या आर्टिकल मध्ये 2015 मध्ये करेक्शन केलं, 2016 मध्ये केलं. आणि आज जो आपण जे जागृत झालेलो आहोत, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे, त्यापैकी जी जातीवरच तुम्हाला अॅट्रॉसिटी तयार होतं, परंतु महारांवर अॅट्रॉसिटी होणे प्रमाण कमी झालं. परंतु इतर ज्या जाती आहेत, मांग असेल, त्यानंतर स्वीपर असेल, ढोर असेल, अशा 58 जाती आहेत, यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट होतच असतात. कारण यांना जाणीव नाही आहे, यांना संविधानाबद्दल जाणीव नाही आहे, यांना धम्माबद्दल जाणीव नाही आहे. यांच्या डोक्यांमध्ये देवच आहे आणि देवाची करणी नारळात पाणी. आता उद्याला काय होणार आहे? उद्याला होळी आहे. होळी नंतर होळीचं बघा, या होळीमुळे किती आम्ही जे दलित शोषित पीडित आहेत, दलितांच्या, महिलांच्या, शोषितांच्या, पीडितांचा किती उद्या बघा तुम्ही किती प्रकारचे रंग टाकले जाईल. झाडांची जी झाडं कापून त्याची होळी बनवल्या जाईल, वेगळे रंग टाकले जातील. म्हणजे यामुळे पाणी दूषित होईल, पर्यावरण दूषित होईल, पैसा खर्च होईल आणि आमच्या महिलांची छेडखानी होईल. बघा तुम्ही गावांमध्ये, खेड्यांमध्ये सवर्णाची पोरं, सवर्ण माणसं आमच्या दलित किंवा आदिवासी महिला मुलींची छेडखानी काढतात. बुरा मत मानो होली आहे. म्हणजे अशा प्रकारे दूषित विचार समाजात पेरून आमच्या तुमच्या लोकांना शोषण करण्यासाठी यांनी त्या सण त्योहारांचा सुद्धा तिथे वापर केला गेलं. आणि यामधून जोपर्यंत आपण शिक्षित होणार नाही, आपण आपला ज्ञान विकसित करणार नाही, आपल्याला कळेल की हे करतो आपण ते योग्य आहेत का. कारण जर आपण झाड कापली, उद्याला जर कितीतरी लाकडांची उद्याला होळी जाळल्या जाईल, कितीतरी पिचकाऱ्यावरून पाणी टाकल्या जाईल, कितीतरी पाणी हा लोकांसाठी नदी नाल्यात जातील, तो दूषित होईल, पाणी सुद्धा वेस्टेज होईल. आणि त्याचबरोबर धूर काढल्यामुळे कितीतरी धूर जातील, कितीतरी रंग कोणाच्या अंगाला लावतील, शरीराला लावतील. ते रंग सुद्धा हा रासायनिक असतो, याचा सुद्धा परिणाम तुमच्या आमच्यावर होऊ शकतं. आता हे सर्व अशा घडणाऱ्या घटनेसाठी उपाय काय? त्यासाठी एकच उपाय, तुमचा बुद्धीचा विकास करणे. म्हणजे बुद्धी माणूस म्हणजे बुद्धिमान होणे, म्हणजे बुद्ध मार्गी येणे, बुद्धी मार्गी येणे म्हणजे बुद्धिमान होणे, हाच एकमेव त्याचा उपाय आहे. कारण बुद्धिमान माणूस आणि बुद्धी ही तुमच्या विकासासाठी, तुमच्या कल्याणासाठी आणि सत्य ते जाणण्यासाठी आहे. तुम्हाला सांगितलं नाही, असत्याच्या मार्गी लागून तुम्ही स्वतःचं कल्याण करू नका. म्हणून या विचारांमध्ये कोणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दडपशाही नाहीये आणि एकच विचार आहे, तो म्हणजे सर्वांच्या कल्याणाचा हित आहे.
त्या कल्याणाचा हित जगताना आपण सर्वांनी कसं जीवन जगावं हे एकमेव आपल्याला मार्ग हा बुद्धांचा मार्ग आहे. या बुद्ध मार्गाचा आपण प्रचार प्रसार करतोय. धम्म आपल्या दारी हा आपण का घेतोय की धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. या मार्गावर जो जो परिवार, जो जो कुटुंब, जो जो व्यक्ती येईल त्याचं कल्याणच होईल. आणि या सर्व साध्या सोप्या भाषेत जरी आपल्याला धम्म समजण्यासाठी बाबासाहेब नावाचा महामानव जन्माला आला आणि त्या महामानवाने आम्हाला साध्या सोप्या भाषेत 22 प्रतिज्ञा देऊन हा बुद्धाचा धम्म समजवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं आम्हाला की या प्रतिज्ञा 22 आहे, 22 पैकी 8 प्रतिज्ञा तुम्ही नाकारून टाका. कारण आजपर्यंत तुम्ही 8 वर विश्वास ठेवत होत्या आणि 8 वर विश्वास ठेवत नसल्यामुळे तुमचा कोणताही कल्याण झाला नाही, अकल्याण झालं. म्हणून आज ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेले विचार मार्ग स्वीकारला त्यात बदल झाला. कारण महाराजच्या डोक्यातून देव गेला की नाही, गेल्यानंतर काय आलं त्यांच्या डोक्यामध्ये नीती नैतिकता आली. म्हणून कवी का म्हणतो, पूर्वीचे महाराजचे बोध ते मानत होती देवा तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. पूर्वीचे महाराजचे बोध मानत होते देवा तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. त्यांनी नाकारला देवा त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचे महाराजचे बोध मानत होते तेव्हा ते चालत होती ढोरं. त्यांनी नाकारला देवा त्यांच्याकडे आता डॉक्टर, इंजिनियर, मोठे ऑफिसर. आता आपण ज्यांच्या घरी आलो ते कसे होते आणि कसे झाले बघितल्यानंतर सुटा बुटातलं घर आलं. घरांचा डेंटिंग पेंटिंग वाढल्या. घरांमध्ये सर्व महामानवाचे फोटो आली. हे कशामुळे आली? विकसित बुद्धी झाल्यामुळे. असे बुद्धी असलेले कितीतरी माणसं आहेत पण विकसित बुद्धी नाही. कारण देवाची करणी नारळात पाणी. आज आपण एसटी मध्ये फक्त एक जात सोडली तर बाकीच्या घरी जा. एवढे फोटो दिसतील तुम्हाला, एवढ्या प्रतिमा दिसतील त्यांच्या घरांमध्ये. त्या घरातली बाई बी तशी, माणूस बी तसा. ते बाई किती शिकले तर तिला वाटते की देवच करते. तिचं सर्व काही करून कोणाला श्रेय देते ती? तर देवाला श्रेय देते. शिकलेली बाई आहे, सुशिक्षित बाई आहे. मग जर शिकलेली सुशिक्षित असलेली बाई जर तुम्ही असे वागत असा, शिक्षणाला काय अर्थ? तुम्ही चिकित्सक वृत्ती झाली पाहिजे. काय झालं, एक दिवस मी एका आपल्या विहारात जात होतो. विहारात झाल्यानंतर विहाराच्या बाजूला एक बाई अशी मडके विकत होती. ते मडके विकणाऱ्या बाईला विचारलं, तुमचं आडनाव काय जी? तर तागडे म्हणे. तुम्ही करता का जी म्हणे? म्हटलं हे जे देवाचं कार्य ते गाडगं असते ना, गाडग्याचं काहीतरी वडिलांचं आई वडील मेल्यानंतर ते करतात. पुढची म्हणे आम्ही नाही करायची म्हणे, आम्ही बुद्ध म्हणे, आम्हाला बाबासाहेब नाही सांगितलं म्हणे. मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं, बघा एक अनाडी बाई, अशिक्षित बाई काय करते, ती बोलते कसा विचार. म्हणजे जेव्हा विचाराची पेरणी चांगली होते तेव्हा त्यातून उगवणारे जे काही असेल ते चांगलेच असतात. म्हणून हे विचाराची पेरणी आपल्याला करणे आहे. आपल्यातील गधे असेल त्याला घोडे बनवणे. कारण घोड्यावर राजा बसतोय, गध्यावर कोणीच बसत नाही. आपण जर मानसिकतेचे जर गधे असू आणि मानसिकता सुधरून जर आपण घोडे झालो, देशाच्या उच्च पदावर जाऊन बसू शकतो. एवढी कुवत आपल्याला बाबासाहेब नावाच्या महामानवानी तयार करून दिली आहे. दिलेल्या संधीचं सोनं करणं आपल्या हाती आहे. आता आपल्याला सांगता येत नाही. मागे उदाहरण दिलं होतं तुम्हाला की नागपूरच्या जेलर मध्ये एक जेलर म्हणून म्हणजे मोठ्या पदावर, अधीक्षक पदावर एक मुलगी होती. आणि ती मुलगी होती अनाथ. आई नाही, वडील नाही, दुसऱ्याने त्याला शिकवलं. वसतिगृहात शिकल्या गेली आणि वसतिगृहात शिकून ती त्याची चीफ झाली, सेंट्रल त्या जेलची, जेलरची. एवढी मोठी शक्ती आली कुठून? या महामानवाची शक्ती त्याला दिली. त्या महामानवाला त्यांनी मानलं. तिच्या डोक्यावर बाबासाहेबांचा फोटो. कारण ह्या महामानवाने माझ्या जीवनात परिवर्तन दिलं. आज मी कशी फाटकी तुटकी होती या सुटा बुटात आली आणि फाटक्या तुटक्याला सुटा बुटात आणण्याचं काम या महामानवानी केलं. महामानवाला आपली गरज नाही, आपल्याला पदोपदी त्या महामानवाची गरज आहे. जेव्हा आपण त्या महामानवाचे नाव घेऊ, जेव्हा महामानवाच्या मार्गावर चालू, तेव्हाच आपली प्रगती आहे. आपल्याला कोणी विचारत नाही. आपल्याला जर विचार करायचा असेल तर त्याच्या बरोबर जायचं असेल तर त्या महामानवाचा विचार घेणं अत्यंत काळाची गरज आहे. या विचाराची पेरणी करण्यासाठीच आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो आहोत. या कार्यक्रमानिमित्त आपण घरोघरी जातो आहोत. आज आपण ज्यांच्या घरी आलो ते कोण आहेत, ते काय करतात, त्यांचा आपला काय ओळखी आहे ते त्यांच्याकडून आपण समजून घेऊया. कारण ज्यांच्या घरी आलो ते आमचे झूठा पैसा रूठा भाई समय समय पर काम आहे. आमचे ते भाऊ आहेत
हे भावांची ओळख सर्वांची व्हावं, त्याच्या कुटुंबातील लोकांची ओळख व्हावी, यासाठी मी सरांना विनंती करतो की सुरेश पाटील यांच्या परिवारातील सर्व मंडळीने बाहेर यावं आणि आपला सर्वांचा परिचय त्यांनी करून द्यावं. मी सुरेश पाटील, अवधूत नगरचे, अवधूत नगर आहे, अवधूत नगर नागपूर. आणि मी LICचं काम करतो, एजंट आहे मी. माझं खरंच धम्मामुळे कशी प्रगती होते तुम्हाला सांगतो. Disconnected. धम्मामुळे खरंच प्रगती आहे. ज्यांनी ज्यांनी देव नाकारला त्याची प्रगतीच झाली. आता आपण असं बघू की खरंच ज्यांना देव ही कल्पना जी आहे ती चांगली वाटते समजा, तर त्यांची प्रगती आपल्याला दिसते का, जरा थोडस विचार करा. माझं कुटुंब माझ्या वडिलांपर्यंत देवाची भक्तीच करत होतं. माझ्या वडिलांपर्यंत म्हणजे त्याच्या पूर्वीचे जे पिढ्या होत्या त्या देवावर विसंबून होत्या. आणि देवावर विसंबून असल्यामुळे प्रगती व्हायला पाहिजे होती ना, कारण की भक्ती त्यांची तेवढी होती. भक्ती एवढी होती की ते देवाचं स्मरण केल्याशिवाय पुढचा काही कार्यक्रम करतच नव्हते. मग लग्न असो, काही असो, काही असो, काही असो, कोणतेही कार्यक्रम असो, देवाला स्मरण केल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम करत नव्हते. परंतु प्रगती 0. माझे आई वडील अशिक्षित होते, परंतु मला माहित नाही, मी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध होतो. मला ते जे सांगत होते देवाविषयी किंवा तुमच्या सणाविषयी जे काही आहे त्याच्यावर मी प्रश्न करत होतो की असं का, तसं का. आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे उत्तर नसायचं. आणि मग शेवटी असं आई वडिलांनी ठरवलं की हा पोरगा गेला वाया, म्हणजे हा काही आपलं ऐकत नाही, याला काय सांगावं हा भलतच करते म्हणे. तर त्याचा परिणाम असा झाला की मी तर देव जी कल्पना होती ती नाकारत गेलो आणि स्वकर्तृत्वाने म्हणा किंवा परिश्रमाने म्हणा मी घडत गेलो. आणि माझा मुलगा देखील या कल्पनेच्या, देवाच्या कल्पनेच्या बाहेर आहे. कारण त्याला ती गोष्ट आम्ही समजून दिली नाही की या इथे कुठे काही देव आहे. तुम्हाला घडायचं असेल तर तुमचा परिश्रम, तुमची इमानदारी हे तुम्हाला घडवू शकते. म्हणून प्रगती करायची असेल तर धम्माशिवाय मार्ग नाही. आज आपल्याला धम्मा आपल्या दारी जे घेऊन आले ते राठोड सर, ते महार आहेत का? अग्रगण्य कोण पाहिजे होता? अग्रगण्य कोण पाहिजे होता? ह्या कार्यक्रम घेण्यासाठी कोण पाहिजे होता? पुढे महार पाहिजे होता ना, बौद्ध पाहिजे होता. कारण त्यांनी 1956ला बुद्ध धम्म घेतला. सरांनी 2006 मध्ये घेतला. बाबासाहेब म्हणायचे की बाबा असं आचरण करू नका की धम्माला ग्लानी येईल. बाबासाहेब म्हणायचे की असं आचरण करू नका की धम्माला ग्लानी येईल. परंतु आपण काय करतो? धम्म मागे आणण्याचं काम आपण करत आहोत. काही विशिष्ट लोकांना जर पकडलं तर आपण नाही, आपण तर धम्माचे काम करतो म्हणून आपण रॅलीमध्ये आलो. राठोड साहेबांनीच केलं, राठोड सरांनी केलं हा कार्यक्रम राबवण्याचं काम, आणि त्यांना आपण सहकार्य करत आहोत. ही आनंदाची बाब आहे आणि चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं विहारात जा रविवारी, पण जिथे बाबासाहेबांनी जायला सांगितलं तिथे आपण जात नाही. धम्म वाढेल कसं? आम्ही ज्या वस्तीमध्ये आता राहतो ही आपली ओळख बनली पाहिजे ना की हा बौद्ध आहे. ही आपली ओळख जेव्हापर्यंत बौद्ध आहे होणार नाही तेव्हापर्यंत त्या पुढच्या व्यक्तीला कसं कळेल की हा बौद्ध आहे? कारण की बौद्ध म्हणण्यासाठी तुम्ही तशा पद्धतीचं आचरण केलं पाहिजे. सरांनी सांगितलं आता ते कार्यक्रम जो होता ना नामांतराचा, आडनाव नामांतर कार्यक्रम घेतला होता. आता आडनाव नामांतर भरपूर लोक करतात, तसं नाही, पण आम्ही तो जाहीरपणे कार्यक्रम केला होता. सर त्या कार्यक्रमाला होते. उद्देश हा होता, आमचं आडनाव पाटील आहे. पाटील आडनाव बदलण्यासारखं आहे का? बिलकुलच नाही.
पण मुलाला असं वाटलं की पाटील जरी आडनाव असलं आपले नावं सोडण्याचा आडनाव सोडण्याचा अधिकार दिलाय. आपण नामकरण जेव्हा करतो तेव्हा कसं सुंदर नाव आपण शोधतो की ना सुंदर नाव. माझ्या नातवाचं नाव आहे बघा, स्वाभिमान नाव आहे. हा, तर आपण शोधलं ना ते काय ठेवलं पाहिजे नाव. मग आडनावर विचार करताना आडनाव का पण आपण शोधत नाही की माझं आडनाव सुंदर असलं पाहिजे. आणि काय साधी प्रोसेस आहे त्याला बदलण्यासाठी. बुद्ध झाल्याच्या नंतर आडनावामध्ये बदल केला पाहिजे, परिवर्तन केला पाहिजे. आणि आपण इथपर्यंत माझ्या घरापर्यंत आले. धम्म बांधवात धम्म भगिनी आहेत. हा कार्यक्रम सतत चालू असला पाहिजे. आणि खरंच हा बौद्ध धम्म जो आहे ना, सरांनी सांगितलं की एकमेकांना जोडतो. आता मी तुम्हाला सांगतो, हा धम्मामुळे आम्ही आता जपानला गेलो मागच्या वर्षी. तर आम्ही हा धम्माच्या बळावर म्हणा तिथल्या लोकांशी आम्ही संपर्क केला. तिथल्या लोकांशी काय नातं आहे का? जपानचे लोक ते ना जातीचे ना पातीचे ना रक्ताचे ना काही. परंतु आम्ही भारतातील बौद्ध आहे म्हणून आम्ही तिथल्या विहारांना भेटी दिल्या. तिथे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या विहारामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तर कसं आहे की आपल्याला जगामध्ये बुद्धाच्या धम्मामुळे आपल्याला ओळख आहे. आपण सर्वांनी बुद्ध धम्माच्या तत्वाने बुद्ध धर्माच्या विचाराने आपण वागलं पाहिजे. प्रगती निश्चित आहे आणि धम्माच्या मार्गाने जेवढा आपण चालू तेवढा आपला विकास आहे. एवढं. मी स्नेहल मून आणि कोटक मंदिरला ब्रांच मॅनेजर आहे. नाराधारी ऑर्किडला मी राहतो. आणि ही माझी मिसेस ऐश्वर्या मून, आदी पाटील. सर्वांना जय भीम. मी ऐश्वर्या स्नेहल मून. धम्म आपल्या दारी आले तुम्ही सगळे, त्यासाठी धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि हा माझा मुलगा स्वाभिमान. मी यमुना कांबळे, श्री हरिनगर रोडमध्ये. सर्वांना जय भीम. धम्म आपल्या दारी हा संघ माझ्या घरी आला. मी खूप भाग्यवान आहे अशी स्वतःला समजते. मी शालू सुरेश पाटील. मी जास्त तर काही बोलू शकत नाही, पण एवढं सांगते की जेवढा रमाईचा त्याग आहे, जेवढा सावित्रीमाईचा त्याग आहे, जेवढा महात्मा फुलेचा त्याग आहे, जेवढा बाबासाहेबांचा त्याग आहे, तो त्याग आपण सर्वांनी आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून आपल्या मुलाबाळांना कसे संस्कार घडवता येईल, त्यांना कसं चांगलं घडवता येईल, हे जर सर्वांनी जर लक्षात ठेवलं, आपल्या घरातलं वातावरण जर बुद्धिमय ठेवलं, बुद्धिस्ट ठेवलं, तर खूप चांगलं होईल. आपला समाज खूप प्रगतिशील आहे आणि प्रगतिशील होईल असं मला वाटते. धन्यवाद. तुम्ही अचानक कार्यक्रमाचं आयोजित केलं. जावई बापू आले. आपली कन्या रत्ना आली. घ्या बेटा. मॅडम तुम्ही घ्या. तसं तुम्ही पण पाहुणे म्हणून आला. घ्या घ्या सर्वांची परिचय त्याच्याबद्दल. आणि तुमच्या पाटील मॅम आमच्याकडे नेहमी येतात. तुमच्या माझी बहीण. हो पाटीलची बहीण आहे. आता तुम्ही सर्व अतिथी गणच आहात ना. तुमचा परिचय देऊन द्या. सगळ्यांना जय भीम. माझं नाव ॲडव्होकेट प्रतीक राजेंद्र हजारे. मी परिवर्तन चौकाकडे नगरमध्ये राहतो. सगळे इथे आले त्यासाठी आभार. आणि सगळ्यांची हेल्थ सगळी छान राहा याची मी कामना करतो. थँक्यू.